संपलं. पहिलीच घोळसाई ना ओळखून गेली. अशी ती आई बाई कोणती माया. हा मायेचा स्वभावच असते. मग ती तिच्या खरं जे असलेलं सत्य चैतन्य, पंत व्यापक चैतन्य, शुद्ध ब्रह्म चैतन्य तिनं झाकळून टाकलं, त्याला मागच टाकलं आणि आपलीच थोडी केली. आपलाच बळजावपणा कोणाचा? मायेचा. असा बळजावपणा सगळीकडे फैलावला. म्हणून बहुतांशी लोक जगामध्ये तुम्ही देवीची भक्ती करणारे बुद्धिस्तात बरेच लोक आहेत. आता एक सुधारले संत आहे ना तुकाराम महाराजांनी डोक्यात जरा येडे काढून ठेके हाणून बरं काय जरा ते सावध केले लोक. नाही तर बरेच बहुतांशी लोक आणि जगदंबेचं मंदिर गावगाव पंढरपुरात देवायत नाही. हो ना, कुठं येत आणि त्याला काय मला ते काय गावाकडेच डोंगरावर देवी आहे. प्रत्येक गावात पुन्हा बोललो आपल्या इकडा वंदन पहिल्याच आहेत त्या. हा भरत येत लोक काही ना काहीतरी मागतेत. इतकी तयारी आहे की काय आमच्या म्हातारीनं जन्मभर पोळी खाली नाही बघा. जन्मभर काय आता वरच धरलं तुळजापूरच्या आईचं. ती म्हातारी आई आजी मी म्हणायचं माय पोळ नाही बाबा मग जाऊन यावं तुळजापूरला नवस फेडून यावं. ते घडलं नाही. जाणं झालं नाही पोळी पाच पोरी झाल्यावर तुम्ही माहिती होते तुम्हाला बघा. काय ना उगच काहीतरी नव्हतं करायचं. हो काहीतरी नव्हतं करायचे. हो अहो काय अंग खाजवायले म्हणून देवी कोपली म्हणते. हे काय वेळा ती म्हणून म्हणलो हे रोग झालता हे त्वचा रोग. मला ते अंजूत का काही झालं गाळाला ते असं खरं. मग मी गेलो होतो मुसलमान डॉक्टरकडे. हे येतं मुसलमान खान डॉक्टर आहे ना. त्या खान डॉक्टरकडं नाही बरेच दाखवलं नाही तिकडं परभणीला यायला. त्याला काय नाव द्यायची कदम एक आहे ना दुसरं एक आहे काय गुण नाही कदम हा ती तशी खाजविणारी. ती म्हणली मी म्हणलं लईच म्हातारी होती म्हणली महाराज ते लई झाले म्हणले. त्या दिवसापासून इतके दिवस झाले आता या डॉक्टरकडे मी आले तसं तुळजापूरच्या आईचा गुण आलाय थोडा. बघा बघा म्हणायची तुळजापूरच्या आईचा गुण आलाय म्हणली. आणि ते आता मी नवस केलाय बरीच म्हणले नाही तुम्हाला लावा अंगोरा. तुळजापूरच्या आईचा गुण आला म्हणल्यावर कमी झालं हो वाटायला तसं म्हणजे थोडं न ती कोण बघितलं म्हणजे मागा आठवड्याखाली आणि फरक पडलाय. फरक पडला म्हणजे इकडे यायची गरज राहून जाय पाहिजे. काय ती खरून आणेल तुम्हाला काय खबर आहे काय तिथं बंद आहे का त्याच्यावर? जगदंबा विचारी कायला खरून आणेल कोणाला? हा ती ठीक आहे ना आपल्या इच्छा आणि कापिडी तर काय देतील ते मुंजा माहिती असुरे नाही की कोण लेखी पोरे ते आहेत ना. मग ते शेंदरी हेंदरी दैवते कोणती भुजी भूते किते आपल्या पोटाची रडते मागची शेती अवदान आपली इच्छा आणि कापिडी काय देते तिला बराडी. ठीक आहे ना ते उतारा पिढा देते ते इतर दैवत पिढा देते. मग ही भवानी जगदंबा भगवंताची जी शक्ती ती कशाला कोणाला खरू जाणेल काय बंद आहे त्याच्याहून? हा फक्त एवढंच करते छाया टाकते. काय करते? छाया. छाया म्हणजे सावली. सावली टाकून तिच्या सावलीत जीवाला काय तुटिया आणि ते जीव तिच्या सावलीत दुःख टोपलं भर आणि सुख म्हणताल तर तिळभर तितक्यालाच नटत येतं. तितक्या त्या सुखाला नटू संसार करते. कोणते? हे सगळे जीव सरड्यापासून मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत हे जीव कोटीतलेच आहे. ब्रह्मदेव जरी असला इंद्र जरी असला झाला इंद्र तरी तो आम्हा काय न शोरी तो पाहे भुलला असे. हा हो जरा नीट हो जन केले विवेक नष्ट चुकोनी मोक्षाची वाट हो विषयी निष्ठ विवेक. वा विषय निष्ठ झाली ती असच अशा त्याच्या देवाच्या मायेनं त्याला भुलून टाकलं. भुलून अशी भगवंताची माया सगळ्याला भुलविते आणि सगळ्याला आपली सावली टाकून सुख तिळभर देते आणि दुःख टोपलंभर देते. तरी ह्यांना लक्षात येत नाही त्या जीवायला तितक्या सुखासाठी ही येडे त्याच्यात गुंतून गेलेले. अशी ही सावली टाकून माणसाला भ्रांत करते. भगवंताची जी शक्ती आहे जगदंबा नाही असं नाही. पण देव म्हणले काय ह्या डोक्याला कळत नाही म्हणले अरे मी अचर्च आहे
अचर्च म्हणजे खरा मी अचर्च म्हणजे कोणाच्या चर्चेत येणारा विषय चर्चा ना मान काय चर्चा आपण काल चर्चा झाली आपली चर्चा म्हणजे काहीतरी विषय वर्णन तर त्या अशा वर्णनामध्ये येणारा परमात्मा नाही म्हणून त्याला अचर्च म्हणतात काय म्हणतात त्याला अचर्च हो जी ही विशेषिनी विशेषिले ते दृश्य नव्हे रूप तुझे म्हणून मी लाजे वान नाही ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्याचं विशेषण किती देव म्हणले तुला किती विशेषण दिले तरी तुझं वर्णन होत असं तुझं स्वरूप आहे मग असा आचर्च परमात्मा पण त्यालाही लोक चर्चेत आणतात आणि देव देवी म्हणती अचर्चा ते काय म्हणतात त्याला देव म्हणतात आणि त्याला देवी बी म्हणतात अरे ती माझ्या एका अंशावर येते ते शक्ती माझी शक्ती ती आणि तिला देवी म्हणतात मला देव म्हणतात कोणता म्हणजे आणि इंद्र चंद्र देव म्हणतात आणि मला खऱ्याला सोडून देतात का सोडतात त्यातला भाग तुकाराम महाराजांनी सांगितलं तिने झाकोळीली छाया म्हणून सत्य गेले विसरले त्या सत्याला विसरले आणि अविद्येची चाली थोडी अविद्याबाईची थोडी मोठी झाली असं आणि बंधन कोण करत तर माया कार्य मन माया कार्य काय आहे मन आणि ते मन आपलंच मन आपल्याला बंधन करतो मन आपलंच आहे ना मन कोणाचं आहे आपलंच आहे आपण म्हणतोच ना माझं मन माझं मन माझं मन माझं मन आणि मग आपलं म्हणल्यामुळंच ते बंधन पावतं ते बंधन करतोय मन असं मन आहे त्याला आपलं नाही म्हणलं तरी जमतंय म्हणजे आपलं नाहीच आहे आणि शहाणे त्याला आपलं म्हणत नाही शहाणे त्याला आपलं मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम कशाला म्हणले असते मग मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम मन माझं मन म्हणजे मी नाही बुद्धी म्हणजे मी नाही चित्त म्हणजे मी नाही हा मन बुद्धी नाही चित्त नाही नवे प्राण संज्ञा मी प्राण सुद्धा नाही आहे नवा पाणी पादवून उपस्थ पायू चिदानंद उपस्थिओ हमचो मी हात नाही मी पाय नाही मी उपस्थ नाही बरं काय काय पाणी नाम हात पाद नाम पाय उपस्थ नाम संडास्त द्वार हे सगळे कोणतेही इंद्रिय मी त्याहून वेगळा अशा बोधावर गेलेले महात्मे मनाला माझं म्हणत नाही तर मी म्हणत नाही ते मायेच आहे कोणाचं लेकरू येते मायेचं लेकरू येते हा मायाबाईचं लेकरू म्हणून नाही हा बाबा बायको मोठी आणि घेतले मुसळ हा ते मुसळ आहे मन मुसळ आहे आणि मुसळ घेऊन ती मायाबाई पाठीमाग लागली आणि मुसळानं हाणायली आपल्याला कोण माया म्हणून तर देह हे उखळ मन हे मुसळ आणि कांडिले तांदूळ विवेकाचे नाथ महाराज म्हणले कोणतं उखळ आहे हे मड हे 3.5 हाताचं मड काय आहे उखळीवर काही केस आहे हे उखळ आणि मधात मन मुसळ बरोबर आहे आणि त्या संतांना ह्याच्यात कुठले तांदूळ पण विचाराचे कुठले आपला कुठं तसा नाही विचाराचा आपलं कुठं दुसरंच आहे कुठनं कळलं विषयाचा कुठं नाही आपला बरोबर आहे की नाही माणसं म्हणतात काय कुठाना लावला कुठाना म्हणजे कुठणे कुठाना म्हणजे काय हा मग आपण विषयाचा भरडा कुठायलो आणि ते मनरूपी मुसळ घेऊन ती आईबाई पाठीमाग असं म्हणून त्या मनाला आपलं म्हणायलो म्हणून ते घात करायले आपल्या नरड्याला न द्यायले आणि ते आपलंच मन आपल्याला बंधन करायले मग का सांगितलं बंधन हे बंधन होते स्वकृत की अन्य कृते नाही पोपटानं नळी पकडली तर नळीनं पोपट पकडला काल झाला ना आपला विषय पोपटानं नळी पकडली नळीनं पोपट नाही पकडला त्याला बसायला आधार लागेल ना काय इथं तर बिघडायला आधारानं बसावं पण फिरली नळी सोडून द्या पळून जा बरोबर मी पडल हो तुम्हाला काल म्हणलो ना मी पडल आणि घरच्यानं मला सोडून द्या मग मी कुठं करू
हे असतोय बघा हे डोसक्यात. हे बायको मेल्या मज कसं पोर आहे ना धुणकून द्यायला मला कसं होईल काय रे डोसक्यात भाकर कशी मिळेल हे असं मी पडत ही शंका आहे. ही मनामध्ये काय शंका आहे. हे चिटकून बसलंय त्या नळीला असं झालंय. हो आणि त्या नळीला चिटकून बसल्यामुळं त्या काळरूपी पारधी जसा त्या पोपटाला पारधी धरते एकाला पारधी म्हणजे पकडणारा शिकारी तसा आपल्याला काळरूपी पारधी पकडायला हे स्वकृत बंधन आहे अन्यकृत बंधन नाही आहे. माकडाचं सुद्धा तसंच आहे. त्याच्या दृष्टांत ते नाही आला पण ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत गाथ्यामध्ये आल्या दुसरीकडे दृष्टांत ज्ञानेश्वरीचा दृष्टांत दुसऱ्या पद्धतीने आलाय. पाकडे मुठीशी तुकाराम महाराज म्हणे नळले आणि गुंतले ते नेणे हात तेथे. बघा ना तुम्ही माकड पकडणारे लोक हा ते जमिनीमध्ये एक लोखंडाचं असं पक्क केलं असते नळी लांब अशी त्याला थोडं खालून रुंद आकार आणि वरील लहान छिद्र वरी ठेवलेलं त्या नळीला गळा त्याचा लहान की माकडाचा हात मावावा मध्ये जावा असा असा केल्यावर जावा असं ते ठेवलेलं असतं आणि ती जमिनीत पुरून टाकायची नळी माकडं जिथं असते त्या झाडावर ती खाली पुरायची आणि त्या नळीत फुटाणे टाकायचे आणि माकडाला इतके फुटाणे आवडतात सगळ्यात त्याचा प्रिय वस्तू खाद्य कोणतं आहे फुटाणे. बरं काही घेत आहे पोपटाचं खाद्य प्रिय कोणतं पोपटाचा पेरू. आपलं कोणतं आहे मी आंब्याचा पोपटा आहे. सगळ्यात आवडीचं फळ काय असेल फळच खात नाही कोणतं इजारा इथं फळांचा राजे सोने महाराज त्याची काय बरोबर. हो इतके फळ कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं आपापल्या आवडीचे विषय असतात आणि त्यातले त्यात पोपट जातीत आल्यावर हे मरकड जातीत आल्यावर त्यांना फुटाणे आवडतात. मग ते फुटाणे नळीत टाकतात ते पारधी पकडणारे माकड पकडणारे लोक त्या नळीत फुटाणे टाकले माकड उतरत आणि उतरल्यावर त्या नळीत हात घालत फुटाणे घ्यायला. मग फुटाणे घ्यायला हात घातलेला आणि मग ती ज्यावेळेस हात घातला त्यावेळेस ते सरळ असल्यामुळे जाते आणि मधात गेला बसत धरता येते मूठ असे मूठ बसकत ते धरता येते धरले की मूठ अशी होती ती मधात अडकती मधात ती मूठ अडकती हे ओढत ते अडकत निघतच नाही ते आणि ती येणार पटकून पकडलं माकडे एकदा का नाही किती वेळा येणार पकडलं की पकडलं बांधून त्याला नेते धरून. मग काय आता हे स्वकृत बंधन आहे की अन्यकृत आहे स्वकृत आहे. माकडानं फुटाणे टाकले मुठ सरळ केली पण माकड फुटाणे टाकीत नाही गव्हाच टाकीत नाही. बघा हे ज्ञान बा कवा टाकीत फुटाणे टाकले दोन्ही हाताच्या मुठी पक्के फुटाणे हातात धरले सुटत नाही जाता अजिबात नाही. तसंच ते माकड आणि त्याला काळ रूपी पारधी धरणार पकडून नेणार हे स्वकृत बंधन आहे. आपुलेची मन घरी आपण बंधन म्हणून तुकाराम महाराज म्हणले माकडे मुठीशी धरले फुटाणे गुंतले ते नेणे हात तेथे. तिथं हात गुंतले हे करणं असा प्रकार झाला. असे हे बंधन या मनानंच टाकलेले आहेत आणि ते आपलीच कोळी आपण चुगवावी म्हणून आपुली आपण घरा सोडव आणि संसार बंधन तोडावे. आत्मा हे आत्मनोबंधू तुम्ही चुकले तुमचे भाऊ हा लक्षात आलं किंवा आपुली या परमार्था सह्यन होती माता पिता पुत्र बंधुकांता हे सर्वता सह्यन होती. साह्य काय परमार्था नव्हे व्याही हे की साहे नव्हे जावाई आपण आपण साहे पाही जो निजते ही विवेक. आता या परमार्था साहे नव्हती माता पिता परमार्थाला मायबाप साहे होते का नाही. नाव घेऊ नका उलटी मायबापाला वाटते लावणी मोह संसारी गोविंदी बांधवणी आली ती यमाहाती आमच्या पिंट्यानं मस्त शेती करावी हे करावं ते करावं ते करावं आणि चांगलं कमवू लागलं लेकरू की लय मायबापाला भोजन वाटते मला. आता तुमचं पोरग दुकानदारी करते तुमच्या पोटात गुदगुले होते नाही आणि दुकान सोडून सत्य करू लागल्या माणसाचं तसंच असतंय. पोरग कर्तव्यकार निघाला का नाही
त्याचं भूषण 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 आणि पडसुंबी असल्या नाखुश असते म्हातारा म्हातारी नाही का. उलटी अशी तयारी नामदेव रायला सारख्याला म्हणले कुठं घरच्या भाकरी खाऊन पोसाव का तुला नुसता दौड जन्माला आला असे म्हणते. हो हो मायबाप परमार्थाला सहाय्य कोण करत नाहीत महाराज. आणि संसारिक विषयांत मायबापायला लेकरांना संसार चांगला करावा असं वाटतं असा त्यातला अर्थ आहे. पण हे मायबाप सहाय्य करीत नाहीत. बंधू नाही, बहिणी नाही, युवाई नाही, जावाई नाही. परमार्थाला कोणी नाही. मग आपुली आपण करा असो. आपण हे बंधन आपले आपण तोडायचे तर दुसऱ्यांना एका स्वकृत बंधन आहे. आणि स्वकृत बंधन असल्यामुळं स्वतःनं स्वतःच तोडणं गरजेचं आहे असं शास्त्रमत आहे. तेव्हा ते बरोबर बी आहे. शास्त्रमत आहे म्हणजे ते जसं असेल तसं शास्त्र बोलते, उगं बोलत नसतं. आता बंधनाचे 86 प्रकार. बरोबर. प्रमुख बंधन किती आहेत? 5 बंधन आहे. आपुलेची मन करी आपणा बंधन. हो. पहिलं बंधन कोणतं? कर्मबंधन. दुसरं बंधन कोणतं? गुणबंधन. तिसरं बंधन कोणतं? देहसंघात बंधन. चौथं बंधन कोणतं? द्वैताचं बंधन. आणि 5वं बंधन कोणतं? संसार बंधन म्हणजे जन्म मृत्यूचं बंधन. किती झाली बंधन? आता हे बंधन याचा उलगडा करायचा म्हणल्यावर आज नाही होणार. ते पंचमीची बघू नाही जितकं होईल तितकं सांगतो, त्याच्याबद्दल नाही चाललं. पण पहिलं बंधन कोणतं पडलं आपल्याला? कर्माचं बंधन. म्हणजे कर्म कोणी केले? आपण. आपुलेची म्हणाय ना. कर्म आपण केले. सृष्टी आधार, सृष्टी कशावर आधारित आहे? कर्म. कशावर आधारित आहे? कर्म. निव्वळ कर्म आहे. कल्पांच्या अंती ज्यावेळेला म्हणजे कल्प होते, एक कल्प काय म्हणता सांगतो तुम्हाला. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, 1 दिवसाला 1 कल्प म्हणतात. ब्रह्मदेवाचा 1 दिवस 1 अकल्प आयुष्य आहे ना. आपल्या अभंग आहे अकल्प आयुष्य हवे त्या कुळा किंवा 14 कल्प मार्कंडेयाला किंवा 14 कल्पवरी आयुष्य द्यायला तोही राहिला. कल्प नावाचा शब्द शास्त्रात. ही शास्त्रीय भाषा आहे. ही शास्त्रीय भाषा आहे की नाही. कल्प आयुत. आयुत म्हणजे काय भाऊ? आयु संख्या किती? उत्तम महाराज पोतीत येत आहे की पुढे चला. आयुक्त गायी ब्राह्मणाशी सोळी संकल्प मानसी. कोणी? मी 1 आयुक्त गायी ब्राह्मणाला देतो. राजा म्हणू लागला संख्यावाची कामाला येत नाही. ती जुनी संख्या आहे. आयुक्त 10,000ला म्हणतात. काय? आयुक्त शब्द ते बरं काय. आणि हे शिकायचं असेल तर रामायणात सुद्धा संख्येचा आलंय भाई. पण कोष्ट तुम्हाला दिल तर करून त्याला का कितीला किती म्हणतात, कितीला किती म्हणतात, कितीला किती म्हणतात. माझं शंकू परार्थ इथपर्यंत सगळं जलदी सगळी संख्या आहे. कृता, त्रेता, द्वापार आणि कली 4 युगाची 1 चौघडी झाली. चौकट म्हणा, चौघडी म्हणा. बरोबर आहे ना. अशा चौघड्या 1000 झाल्या. बरोबर आहे. ती दिवस ब्रह्मदेवाचा तेवढीच रात्री आहे. हे नित्य प्रलय. तसं दैनंदिन बी कुठे याला प्रलयाला दैनंदिन नाव आलेलं. नित्य प्रलय झोपेचा सांगितलाय. झोप हे काय काय प्रलयाचे वर्णन करताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि कविकारांना आपल्या कल्पनेप्रमाणे ते प्रलय लावलेले. नित्य प्रलय म्हणजे रोजची रोज झोपलं की प्रलय झाला. झोपीमध्ये प्रलयच होतो ना. हा झोपीमध्ये काय शिल्लक राहते का? खऱ्या झोपीत बायको, लेकर, हे संसार, गाव हे काय आहे का ध्यानात? काय त्याचं नाव कल्पच आहे. प्रलय त्यांची. पण ती त्या प्रलयाला नगण्य. पण ह्याला काय नित्य प्रलय म्हणजे दैनंदिन प्रलय म्हणा गृहीत धरा. असा हा प्रलय. आता हे प्रलय 1000 चौकट्याने 1 रात्र झाली. तेवढे 1000 चौकड्याचे 1 दिवस, 1000 चौकड्याची 1 रात्र झाली. ब्रह्मदेवाचा 1 दिवस होता.
असे ब्रह्मदेवाचे 6 महिने आणि त्याची एक रात्र गेली रास क्रीडेला कृष्ण परमात्म्यानं, तरी गोपीला क्षणभर वाटू लागली. असं होत रास क्रीडा भगवान खेळू लागले नाही. आणि आणखी त्याची रास क्रीडा मग चालू आहे का बंद आहे बघा ना तुम्ही. ब्रह्मदेवाचे असे 6 महिने आणि अशा 6 महिन्याची एक रात्र केली वृंदावनात रास क्रीडा खेळण्यामुळे विनायक भाऊ. तो गोपीला किती वाटलं. मग आपलं किती आयुष्य त्याच्या मनानं म्हणले किती भाऱ्या जन्माला येतो किती भाऱ्या मरतो काय मिळेल का आपला काही कळलं का. आणि आणखीन रास क्रीडा वृंदावनात चालू आहे की नाही. मग वृंदावनात रास क्रीडा चालू आहे. गोलोकवासी कृष्ण परमात्मा कोणता गोलोकवासी कृष्ण परमात्मा त्याची लीला आणखीन चालू आहे. मग हा जे चौकडी सहस्र आहे ते ठाऊ ठाऊ वेळची होय आणि तैसेची सहस्र पाहे रात्री जे हे ज्ञानेश्वरी ओवी मी सांगितलेले विचार बरं. हा एवढे अहोरात्र जे तीनचे तीन लोटती भाग्याचे येर स्वप्नीचे चिरंजीव येरा स्वर्गनांची नवाई विशेषे सांगावी काही मुतल इंद्राची जशा पाहि जे देहाचे 14 जे देहाचे 14. हा एका ब्रह्मदेवाच्या दिवसात 14 इंद्र मरते की नाही हो. एक मेला दुसरा दुसरा तिसरा कितवा मेला 14वा तेव्हा झोपी जाते की कोण ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेव झोपी ज्या वेळेला गेला त्यावेळेला सगळं जग डुबलं. लक्षात आलं. तुम्हाला सांगतो थोडा आता ऐका. हे पंचमहाभूत वैरत्व आहे यांचं. हे पंचमहाभूतांचं एकमेकामध्ये वैरभाव आहे. हा ते पाणी झटक्याला मग पृथ्वीला गिळून टाक. ही पृथ्वी ना आपण बसलेली राहतच नाही. पाणी खवळलं पृथ्वी जन्म होऊन जाते. हो मग पाणी खवळलेल्या पाण्याला कोण गिळते अग्नी. अग्नी गिळून टाकते. खवळलेल्या अग्नीला पुन्हा वारा गिळून टाकते. आणि खवळलेल्या वायूला आकाश घेऊन करून तरी ब्रह्माचा ब्रह्म आपण आहोत असं स्वरूप जाणून घ्यावं. त्याला लय रूप चिंतन म्हणतात. चला आता पृथ्वी गेली पाण्यात पाणी गेलं अग्नी गेला वाऱ्यात वारं गेलं आकाश कुठे जात मग महतत्वात. बरं काय ते आपल्या मात्राई सहित म्हणजे पंचतन मात्रा आहेत ना प्रत्येक भूतांच्या काय शब्द स्पर्श रूप रस हे सगळे आपल्या पंचतन मात्रा सहित त्या आकाश आणि आपल्या महतत्वात विलीन होतं. महतत्वात आणि महतत्व मायेत विलीन होत. लक्षात आलं. आणि माया ब्रह्माची लक्षात आलं. आणि मग जर सृष्टी करायची असेल आता ते पुन्हा आणखीन ते 1000 चौकड्या झोपणार कोण ते ब्रह्मदेव. सकाळ जागा झाल्यावर मग सृष्टी करणार आणि त्याला असं सृष्टी करण्याचा संकल्प अंतःकरणात एकोहम बहुश्याम प्रजायचं. मी पुष्कळ रूपानं नटावं असं त्याला ज्यावेळेला वाटेल संकल्प होईल त्या संकल्पानं सृष्टीची उत्पत्ती होते. नित्या संकल्पानं सृष्टी निर्माण होत नाही. खूप ईश्वराचा संकल्प आहे आणि किती जण संकल्प करीत बसला मनातल्या मनात अजिबात सृष्टी होत नाही. सृष्टी तयार व्हायला त्याला कर्माची सहाय्यता आहे. कोणाचं कर्म त्या प्राण्याचं पहिलं केलेलं कर्म सुप्त रूपानं बीज रूपानं असतंय त्याच्याजवळ नाही भाऊ. बियाशिवाय झाड होतच नसतं या बघ काय आभाळातून पडलंय का काय झाड होय काय बियापासूनच झाड आहे ना. तसं आपलं सगळं हे जन्म मरण हे ते सगळे कशावर येतं कर्मावर आहेत. कर्मावर पूर्वकल्पात केलेले कर्म त्या जीवाचे शिल्लक असतात आणि त्या असलेल्या कर्मावर पुन्हा सृष्टीला कर्माचा स्वीकार करून तो परमात्मा जसं त्याचं कर्म आहे त्या पद्धतीने त्याला जन्माला घालतो. सगळ्यात लय पावड्या कर्म म्हणजे अहो कर्म इतकं बारीक आहे ना ते काय व्यक्त आहे का काय. कर्म अव्यक्तच आहे ना. तुम्ही कर्म केले ना तर कर्म अव्यक्त आहे का व्यक्त आहे कर्म आहे का हा व्यक्त की कर्म. इकडं तुम्हाला वाटायला ना माणूस मारला पण त्या मारलेल्या माणसाचं पाप सूक्ष्म आहे का स्थूल आहे. हा पाप
माणूस मारला, हत्या केली, हे स्थूल आहे. पण त्याचं लागलेलं पाप सूक्ष्म आहे ना. आणि त्या सूक्ष्म पदार्थ राहणारच ना सृष्टीत. आणि सृष्टी मूळ कारण सृष्टीचं सूक्ष्मच आहे ना, का स्थूल आहे? कसं आहे? आज सृष्टी आद्यात्वादात नाही येड्या. तू नाही म्हणतो हे कुठं नाही सृष्टी, कोणाला नाही, कोणाला नाही सृष्टी. आज आद्यात्वादावाल्या नाही का परिणामवाल्या नाही. हा मग आम्ही परिणामातून बरोबर ह्या आद्यातात चाललाय. हे असं आहे. मग आता सांगा, मग सृष्टीमध्ये सूक्ष्म प्राण्यांचं कर्म राहत असतं हा. आणि ते कर्माचा स्वीकार करून परमात्मा सृष्टी करतो. नुसत्या संकल्पानं सृष्टी करता येत नाही. तसे तर मला वाटते सृष्टी करायला आणखीन काही कारण सांगितले, शास्त्रात आणखी सांगितले. आव 9 कारण आहे ना. हा मग पण हे मेन कारण आहे. कोणतं? कर्मे जय उरावे, हा का सुख दुःखी फळावे, हो. त्याची भोगावया लागी यावे देह आहे का. यावंच लागतंय, चुकतच नाही. हा हा काही दिवस स्टॉप दिला असं ते झोपला. कोण? ईश्वर, ब्रह्मदेव ईश्वर आहे बरं का. ती बी ते झोपी गेला. झोपी गेला म्हणजे मग जग काही नाही, पहिले कोठेच नव्हते असं होऊन जाईल जात. पण ज्यावेळेला सृष्टी आणखीन तयार करायची असेल त्याला, ते ईश्वराला, तर ते हे असं कर्म बीज वापरावं लागते. 10 वर्ष जरी नाही पाऊस पडलं, हा 10 वर्षाला पडत येते. अहो इतकंच नाही, घोड कात्रा 50 वर्षाला होते. महत्त्व गेलं म्हणलं ब्रह्मात, हा तिला कसं काय राहिलं काय नाही महत्व तो कुठे गेलं? माहीत कुठे गेलं? कर्म कसं राहिलं? अरे मायेतच कर्माचं बी येतात. कर्म कुठे गेलं? हे महत्व मायेत गेलं. आणि मग मायेत कर्माचे बीजच येत ना. आणि ती कल्पना वासना संस्कार मागून ते रचावयाच्या राहते. हो जे राहुनी असते अमर, हो ते निधान मान्य आहे ना. राहते काय राहते वासना संस्कार राहतेत ना. कोण नाही म्हणाले? कर्म म्हणायलो ना. वासना संस्कार, कर्म संस्कार म्हणजेच वासना. आणि काय आता कसं आहे, आपल्या जीवाला जन्माला यायचं असेल म्हणून काय बीज भाजवणी केलेली आहे, त्याच्यावर आम्हाला चिंतन करू आम्ही. हे मग बीज कोणतं याचं? मग याचं बीज आहे कर्मसंस्कार अधिक वासना. असे बीज येतात आपल्या जन्माचे. लक्षात आलं? आणि ते जर 2 बीज भाजले मग जन्म मरण, कर्म संपलं, वासना संपली, जन्म संपला, पुन्हा जन्म नाही. हो अरे हे खरं आहे. पण जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत जीवाला जन्माला यावं सुटतच नाही भोगल्याशिवाय. आणि ते सूक्ष्म म्हणते राहतं. हे म्हणतात माया. अरे माया सूक्ष्म आहे का स्थूल आहे? सूक्ष्म आहे. पुरती आयशे तिचं कार्य जे आहे, हे मायेचं कार्य नाही, हे स्थूल आहे, हे मान्य आहे. पण मायेचं स्वरूप सूक्ष्म आहे. आणि ते सूक्ष्म स्वरूप ब्रह्माला आश्रित त्याच्या अंशावर नेहमी असतं. ते ब्रह्माला सोडून राहत नाही. ब्रह्म वेगळी माया करायला कोण समर्थ आहे? ती वेगळी नाहीच म्हणला माझ्याहून वेगळी कोण? माया. माझी माया. किंवा अग्नीहून शिखा, अग्नी आणि त्याच्या शिखामध्ये कळा आणि त्या झाल्या त्या वेगळ्या करतायत का ज्वाळा? नाही. अग्नी ज्वाळा एकच. चंद्र आणि त्याच्या किरण, चंद्रिका. चंद्र ते चंद्रिका आहे ना. शंभू ते अंबिका आणि संत ते विवेका. मग शंभू आले आंबा माय कुठं जाईल? नवरा आल्या बायको कुठं जाईल? होय विष्णू नवऱ्या संग बायको हे चल नाही प्रवचन. भवानी घरी असेल या पोतीला आणावं, तिच्या रस्त्यात विवेक घुसवावा. असं याने तू करीत जाऊ नको, मला देवाची मोकळी देत आहे असं ऐक जरा. पोतीत अशी शहाणी होईल का नाही? कुठं आणली पण तुम्हाला शहाणी होऊ देतीच नाही. तुम्हाला वाटते शहाणी केल्यावर पुन्हा ती भावतून जाईल. तीच आपल्याला विचारायची नाही. असं होईल की नाही? तिला शहाण व्हायला लय पुण्य लागते. ती शहाणी व्हायला नाही, ती शहाणी होणं लवकर नाही. बायाला लवकर विषय जास्त विषय जळलेले असतात स्त्री जाती. लक्षात आलं? जास्त संसार जर कोणाच्या चित्तात जास्त असेल, नवऱ्याच्या का बायकोच्या? बायकोच्या.
का तिचा ते धर्म माया आकर्षित पदार्थ जास्त आणि नव्हे शास्त्रानं सांगितलंय आणि तुम्हाला कळणार म्हणजे माया स्त्री रूपानं जगात नटलेली कनक आणि कांता हीच माया आहे जास्त बोलणे न कनक आणि म्हणजे सोनं आणि बाई ही माया रूपानं नटलेली पदार्थ आणि माणसाला या दोनच गोष्टीत भूल पडली कोणी बाई तारकले कोणी धना तारकले तिसरी गोष्टच नाही तिसऱ्या गोष्टीत नाही महाराज अडकली तर काय धना बाई सोडली जरी आखली तर महाराजाला धन सुटणार ना का सुटतंय आणि मग धन सुटलं तर ते महाराज खरा पण बाई जरी सुटली तर कोट्यवधी पैसे संसारी कमवायलीत की नाही लग्न नाही काय नाही केलं हा तरी पण इस्टेट कमवून ठेवली सुटलं का सोनं करमणूक लागते ना काय डोळ्याची करमणूक सोन्याचं काय काय करायचे पैशाला असं संन्यासाला वाटाव की नाही गरज काय त्याला पैशाची माया चलो म्हणजे कणक आहे मग हे म्हणालो मी भवम भवानी सहित नमामी भव महादेव भवानी पार्वती हे दोन्ही 1 किलो एक हा नाम मात्र भेद आहे म्हणजे तशी माया आणि ईश्वराला सोडून राहू शकत नाही त्या मायेत ही सृष्टी जर मानली तर सृष्टीचे कर्मबीज त्या मायेत आहेत लक्षात आलं आणि त्या कर्मबीजाच्या सहाय्यानं परमात्मा आपल्या संकल्पानुसार तर त्याचा संकल्प आणि तुमचं कर्म दोन गोष्टी बीज जळाची जवळीक आहे ते शाकोप मग ते शाकोप हे शिवजी करणे आहे भूतांची कैसेमध्ये करणे आहे भूतांची. बघा तुम्ही हा पृथ्वी एक लागते सह्याला आणि पाणी एक लागतं की बीज फुटलं उगवल नुसतं बीज उगवायला एकटं कारण नाही पाणी नाही आणि पृथ्वी नाही दोन्ही पाहिजे त्याचा संबंध दोन्हीचा आला त्याला उगवण शक्ती चालते लक्षात आलं बीज जळाची जवळीकला आहे आणि त्या बीजात पाणी येतं आणि पाणीची शाखोपशाखी होय आता नाही का त्या पाल्यात पाणी मुळातून घेतलंय त्यानं जमिनीतलं पाणी जमिनीतून पाणी घेतलं मुळातून घेतलं आणि त्या फाट्याच्या शेंड्यापर्यंत मग ते पाला जर तुम्ही चोळला आता पाण्यातून पाणी निघतंय की नाही निघतंय बरोबर आहे शाखोपशाखी होय आणि तसंच आहे हे जे नाही तर याला कर्मबीज आणि ईश्वर संकल्प लक्षात ठेवा आणि दोन असले की मग ते सृष्टीत जीवत्व दशेला येते एकंदरीत आपलं कर्म बंधन चालले वर्णन टाकले तर आपले आपणच बंधन करून घेतले तर त्याचं वर्णन करू आता आपलं कर्माचं बंधन चाललंय बरं का कोणतं बंधन कर्माचं बंधन चाललंय आणि तिथून आले आम्हाला हे तुम्ही आपला विषय कुठं सुटला होता हे ध्यानात ठेवा आणि मला सांगा मग माझ्या डोसक्यात 4-4 काय राहिलं आता आमच्या 4-5 दिवस गेले